पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आखाती प्रदेशातल्या 3 महत्त्वाच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पंतप्रधानांनी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, कुवैतचे युवराज शेख सबा अल खालेद अल हमद अल मुबारक अल सबा आणि कतारचे आमीर तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा केली। या तिन्ही नेत्यांसोबतच्या संवादादरम्यान पंतप्रधानांनी संबंधित देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेबद्दलही चर्चा केली। या तिन्ही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचं उल्लंघन करणाऱ्या हल्ल्यांचा पंतप्रधानांनी तीव्र निषेध केला आणि तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि काळजीबद्दल त्यांचे आभार मानले। पंतप्रधानांनी यावेळी संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे या प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्याच्या तातडीच्या गरजेवरती भर दिला। गेल्या 2 दिवसांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहारीन, ओमान, कुवैत आणि कतार या देशांच्या प्रमुखांशी चर्चा केली आहे। पश्चिम आशियामध्ये उद्भवलेला संघर्ष चिंताजनक